हे बघा, कालच या संदर्भातली बैठक आमची झाली 26 तारखेला आणि त्यावेळी पूर्ण आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना असं निदर्शनास मी आणून दिलं की अनेक वेळा काही नाशिक सिन्नरमध्ये एक घटना घडली की 2011 साली जो डेपो बांधला गेला होता तो आता कोलॅप्स झाला, म्हणजे पूर्णपणे पडला गेला. तर अशा गोष्टी घडतायत, त्या होता कामा नये. ज्या ज्या ठिकाणी अशा काही दुर्घटना घडलेल्या आहेत त्याची चाचपणी करावी. जुने आणि धोकादायक बस डेपो जे झालेले आहेत त्याची तात्काळ सुधारणा कशा करता येतील ते बघावे. आणि जे काही आम्ही पीपीपी तत्वावर काही बस डेपो आम्ही डेव्हलप करतोय, तर ह्या काही जुन्या झालेल्या जीर्ण इमारती ज्या आहेत ते डेपो प्राधान्यानं पहिल्या टप्प्यामध्ये घ्यावे, जेणेकरून पीपीपी तत्वावर त्याचा विकास होईल. सर, एकंदरीत गावखेड्यापर्यंत जाणारी ही एसटी आहे. तर या अनुषंगाने या ज्या स्मार्ट बसेस आहेत या साधारण पहिल्या टप्प्यात किती येतील? आणि नाही, ह्या पूर्ण आमच्या जुन्या ज्या आहेत त्यापैकी अंदाजे 5,000 बसेस या स्मार्ट बसेस मध्ये आम्ही त्याचं रूपांतर करू आणि त्याचा खर्च सुद्धा 60% केंद्र शासनाच्या निर्भया फंडातून होईल. 40% खर्च हा राज्य शासन उचलेल. आणि त्याचबरोबर 3,000 नवीन बसेस येतात. म्हणजे पहिल्या टप्प्यात ह्या 3,000 बसेस ज्या निविदा प्रक्रिया झालेले त्यांना आम्ही स्पष्टपणे त्या सगळ्या जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना सांगितलेलं की अशाच पद्धतीनं स्मार्ट बसेस आम्हाला तुम्ही द्या. आणि ह्या बसेसची क्षमता सुद्धा आम्ही मोठी करतो, म्हणजे 3x2च्या बसेस करतो, जेणेकरून आसन क्षमता वाढेल. 50 प्रवासी ह्या बसमध्ये बसू शकतील. आणि त्यापुढे येणाऱ्या म्हणजे दर वर्षाला ज्या 5-5 हजार बसेस येणार आहेत त्यामध्ये सुद्धा ह्या सुविधा असतील. म्हणजे भविष्यामध्ये एसटी महामंडळाच्या पुढल्या 5 वर्षामध्ये ज्या 30 ते 32 हजार बसेस असतील त्या पूर्ण बसेस ह्या स्मार्ट बस झालेल्या असतील. आणि सुरक्षिततेचा जो दृष्टिकोन राज्य शासनाचा आहे, आमच्या सरकारचा आहे, तो आम्ही कायम ठेवून भविष्यामध्ये अशी कुठलीही दुर्घटना स्वारगेट सारखी घडू नये यासाठी आमचं एसटी महामंडळ अतिशय कठोर कारवाई ह्या बाबतीत करणार आहे. नाही, हे बघा, मुंबई महापालिकेमध्ये 107 जागा मागितल्या की 100 मागितल्या की अजून 217 मागितल्या, ह्याबाबत तुमच्या माध्यमातून आमच्या पर्यंत ह्या बातम्या सगळ्या येत आहेत, परंतु तसं चर्चा अद्यापर्यंत काही सुरुवात झालेली नाही. आणि जर झाली असेल तर ते आमच्या पक्षाचे मुख्य नेते म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. आणि दुसरं असं आहे की निवडणुका कधी लागणार, कधी त्याच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाही, त्यामुळे चर्चा चालूच झाली नाही. स्वबळ लढायचं की युतीने लढायचं, तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढायचं, ह्या बाबतीत सुद्धा काही निर्णय अजूनपर्यंत झालेले नाही. फक्त काही चॅनलच्या माध्यमातून आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून ह्या बातम्या आम्हाला ऐकायला येतात. परंतु निश्चितपणे शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी घोषणाच केलेली आहे की भविष्यामध्ये ज्या निवडणुका होतील त्या आम्ही युतीच्या माध्यमातूनच लढू. आणि भविष्यामध्ये अशा युतीच्या माध्यमातून लढण्याची कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे. शेवटी अंतिम निर्णय हा पक्षाचे तिन्ही नेते एकत्र बसून घेतील. सावरकरांची आज जयंती आहे. शिवसेनेची मागणी सुरुवातीपासून होती. कदाचित तुम्हाला माहिती असेल, सर्वप्रथम सभागृहामध्ये जर हा आवाज कोणी उचलला असेल ते ह्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब, नंतर आमच्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेशजी मस्के यांनी सभागृहामध्ये सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे भारतरत्न मिळावं याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. आणि त्याच प्रचिती म्हणून सावरकरांचं तैलचित्र सुद्धा लावलं गेलेलं आहे. त्यामुळे संजय राऊतांनी आम्हाला सांगायची गरज नाही. मुख्य ही जी मागणीच एकनाथ शिंदे साहेबांची होती आणि ती सातत्याने आम्ही पुढे नेतोय. पण आज ना उद्या हा महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळणार त्याची आम्हाला खात्री. प्रामुख्यानं आजपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा किंवा जीपीएस यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती. परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एसटीची नवीन बस ही आली गेली पाहिजे. आणि त्या माध्यमातून आज आम्ही 3,000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जीपीएस यंत्रणा असणं गरजेचं आहे.
ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेला आहे. तर काही अशा गोष्टी आहे, वायफायच्या सुविधा आहे त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाहीत. या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खासगी बसेस मध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीने आम्ही ती रचना करतोय. आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ 15,000च्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत. तर त्यापैकी अनेक बसेस जे आहेत त्यांचं 2-3 वर्षानंतर, काही 5 वर्षानंतर, काही 7 वर्षानंतर ह्या आम्ही त्याचं म्हणजे त्या चालणार नाही, रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे. परंतु किमान 10 वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही ह्या सगळ्या यंत्रणा बसवतोय आणि त्यासाठी जो निधी आहे तो केंद्र शासनाच्या निर्भया फंड मधून आम्ही जवळजवळ 60% देणार आहोत आणि 40% हा खर्च राज्य शासन करणार आहे. त्या अंदाजे आमच्या 5-1 हजार बसेस होतील ज्या जुन्या आहेत त्या, आणि नवीन आहेत तर ह्या 3,000 बसेसना आम्ही त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतोय की आम्हाला नवीन बसेस तुम्ही जेव्हा द्याल आम्हाला म्हणजे टाटा कंपनी असू द्या, अशोक लेलँड असू द्या, आयशर असू द्या किंवा अन्य ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही असं सांगितलंय की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्यात जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेच्या प्रश्न निर्माण होणार नाही. निर्भयामध्ये बस उघडून एका व्यक्तीनं अत्याचार केला होता एका मुलीवर, तर तसा प्रसंग होता कामा नये यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पाहिजे. बसचा दरवाजा कुणाला उघडता येऊ नये यासाठी अलार्म सिस्टीम असली पाहिजे. बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ड्रगचं सेवन केलं असेल किंवा त्याला जर झोप आली तर ताबडतोब ब्रीथ अनालिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे, प्रवाशांना वायफाय सुविधा मिळायला पाहिजे जेणेकरून क्रिकेटची मॅच असू द्या किंवा चित्रपट असू द्या त्यांना आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे. जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री यांचं जर काही विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदन सुद्धा त्यांना बघता आलं पाहिजे. अशा जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतोय. जवळजवळ 4 बाहेरच्या बाजूला आणि 3 आतल्या बाजूला असे 7 सीसीटीव्हीचे कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी बसवतोय. सर पावसाळा